MIDC परिसरातील अमुदान केमिकल कंपनीतील रिएक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली। या भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झालेत। मुख्यमंत्र्यांनी एम्स रुग्णालयाला भेट देऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। आज दुपारी 2च्या सुमारास डोंबिवली MIDC परिसर पुन्हा एकदा भीषण स्फोटाच्या आवाजाने हादरला। या स्फोटाचे लोट 2 किलोमीटर लांबूनही दिसत होते। या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की आजूबाजूच्या इमारती आणि कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीला येऊन या घटनास्थळाला भेट दिली। त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी घटनास्थळी बचाव कार्य अजूनही सुरू असून आजूबाजूच्या कंपनीतील काही कर्मचारी अजूनही त्यात अडकले असल्याची शक्यता असल्याचं सांगितलं। या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। डोंबिवली MIDC परिसरातील कंपन्यांचे उद्योग कामगार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक यांच्या माध्यमातून ABC अशा 3 श्रेणीत वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक कंपन्या अंबरनाथ MIDC मध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या कंपन्यांना या जागेचा चेंज ऑफ यूज करणं अथवा ही कंपनी अंबरनाथ MIDC परिसरात विस्थापित करण्याचे पर्याय देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। तसंच राज्यातील इतर MIDC मधील कंपन्यांच्या सुरक्षिततेची देखील तपासणी करण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांना दिल्याचं सांगितलं। या दुर्घटनेची चौकशी करून ती नक्की का घडली याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल असं यावेळेला बोलताना शिंदे यांनी सांगितलं। दरम्यान घटनास्थळी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एम्स रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या तब्येतीची विचारपूस केली।